I don't know Spanish. अमेरिकेमध्ये तुम्हाला इंग्लिश शिवाय स्पॅनिश येणं पण किती गरजेचं आहे हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. येस, पिल्लूच्या शाळेत त्यांना घ्यायला परत जाताना माझी जी घाबरगुंडी उडाली होती ती आज तुम्हाला हे एंडला कळेलच पूर्ण बघायला की काय एक्झॅक्टली झालं होतं. लेट्स सी, विल गो. त्यांना इंग्लिश येत नाही, मला स्पॅनिश येत नाही आहे. सो आय एम ट्राइंग टू टॉक बट दे आय डोंट नो हाऊ टू मेक हिम अंडरस्टँड दॅट. आज क्लिअर वॉटरमध्ये पिल्लूचा पहिला दिवस होता शाळेचा. तो कसा गेला, मग संध्याकाळचं थोडंसं नाश्ता पाणी, पिल्लूसाठी काहीतरी सरप्राईज मी बनवलं होतं, सगळं आहे. वॉच टिल एंड. If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England, Scotland and many more. Now currently we are parted in America. His first day in a school and so आज पिल्लूचा शाळेचा इकडचा फ्लोरिडामधला क्लिअर वॉटरमधला पहिला दिवस होता. तो कसा गेला, सकाळपासून आम्ही काय तयारी केली, कसे गेलो ते सगळं आहे. आता मी आलो आता घरी आमच्या. सो आता चाललो, तुम्हाला सांगते काय डिटेल्स लागल्या शाळेच्या ॲडमिशनसाठी वगैरे, हेल्थ चेकअपमध्ये काय करायला लागलं सगळंच सांगते डिटेल्स, नंतर बोलूया. बाय बाय. सो पिल्लूच्या शाळेच्या दिवशी आणि ऑफिसचा डब्बा वगैरे अहोंचा बनवायचा होता. सो सकाळी 5ला उठले मी, आवरून सगळं वापसला. किचनमध्ये येऊन सगळी जेवणाची फ्रूट्स वगैरे काढले, सगळी तयारी केली. आणि पहिला आपला चहा लागतो म्हणून चहा मस्त आलं किसून बनवला. आणि मग पिल्लूला स्ट्रॉबेरीज आवडतात म्हणून स्ट्रॉबेरी, आहूंसाठी वेगळे फ्रूट्स, सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या. इवन त्यांना सँडविचेस हवे होते खायला, इथे इझी पडतात कॉलमध्ये म्हणून म्हणाले की तेच बनव. सो ते मग त्याच्यासाठी त्यांना जास्त भाजीवालं, पिल्लूला जास्त चीजवालं, असं वेगवेगळ्या व्हरायटी. मग ब्रेड बटर खायला आज हवं होता, नाश्त्याला गडबड होती म्हणून पटकन तेच केलं. काही आपला पोहे उपमा वगैरेच केला नाही. आणि मग डबे भरले वगैरे, सगळी तयारी केली. आणि मग पिल्लूला उठवायला गेले आवरून थोडंसं. माझं पण त्याची बॅग वगैरे भरायची होती ती भरून. मग सकाळची पूजा वगैरे सगळं चालू होतं. आणि मग टिफिन वगैरे भरायला घेतले, हा आहूंसाठी, हा पिल्लूसाठी. मग टिफिन भरून घेतले, हे एवढे सगळे टिफिन बनवायला लागले. मग बाप्पाला नमस्कार करून मी पण आवरून घेतलं, डब्बे पॅक केले आणि आहूंना चहा दिला आणि गेले पिल्लूला उठवायला. माझं थोडंसं मेकअप पण आवरायचं होतं, म्हटलं आवरून घेऊया. एवढ्यात पिल्लू उठला, परत कंटाळलेलं झोपलेलं 5 मिनटं मम्मा म्हणून. तर त्याला उठवलं. गुड मॉर्निंग, स्कूल टाइम बच्चा, वेक अप, से गुड मॉर्निंग. सो आज माझे पिल्लू राजे थोडे नर्वस होते, पहिला दिवस शाळेचा म्हणून. आणि जुन्या शाळेला मित्रांना वगैरे मिस करत होते. मांग करून त्यांनी बाप्पा केला, बाप्पाची पूजा, गुरुमंत्र तो रोज म्हणतो. आणि अमेरिकेत राहिलो किंवा इंग्लंडला राहिलो तरी बाबाचा आशीर्वाद घेणं, नमस्कार करणं, देवाला रोज नमस्कार करणं, गुरुमंत्र म्हणणं, हे त्याला शिकवलं आहे आम्ही आणि तो ते रोज फॉलो करतो. सो आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आज माझ्या पिल्लूची फ्लोरिडा स्टेटमध्ये इथली शाळेचा पहिला दिवस आहे आणि आम्ही रेडी टू गो आहोत. शाळेत चाललो आहे, सगळं समजून घ्यायचं आहे, टायमिंग, जेवण, बाकी सगळं, बस रूट. सो सी यू देअर. बाय बाय. Are you excited for school? Little bit. A little bit. A little bit. A little bit. पिल्लू एक्सायटेड आहे बट आय एम लिटिल बिट नर्वस. माहीत नाही, पहिला दिवस, शाळा, मित्र, नवीन सगळा एरिया. One question. Yes. What if the crocodile jump over the fence? No, no, no. Don't worry. मम्मा आणि बाबा आम्ही चाललो आता बबडीच्या शाळेमध्ये. सो मग आम्ही कॅब बुक केली आणि कॅब खाली आलीचा मेसेज आला. मग आम्ही खाली उतरलो. सध्या तरी मी थोडं घाबरूनच आहे, कारण इथे आल्यापासून भरपूरसे प्राणी बघितले तसे खाली खेळताना वगैरे, बनी, साप आणि स्क्वॅरल्स, म्हणजे ससे पण आहेत. साईडच तळ्यामध्ये मगर आहे असं म्हणतात. तो ती काय अजून एक्सायटेड पण आहे, थोडं वरीड पण आहे, थोडे दचकूनच सगळंच आहे. आम्ही लिफ्ट बोलवली आहे, ती पण येणार आहे. तो आमचा झेंडा घरामध्ये लावलेला. गुड मॉर्निंग. सो सकाळी आमच्या जी गाडी आली होती त्याचे ड्रायव्हर होते, त्यांचं पूर्ण अंग गोंदवलेलं, म्हणजे ते टॅटूजनी भरलेलं होतं, अगदी कलरफुल टॅटूज वगैरे. पिल्लू सुद्धा बघत होता. Yeah, right. That's okay. That's fine.
Here you go. थँक्यू. Well, बनी have a से good day. थँक्यू. सकाळी 8च्या दरम्यानच आम्ही पोहोचलो बनीच्या शाळेमध्ये. आणि ही शाळा आहे बनीची. खूप मोठा परिसर आहे त्याचा. शाळेचा एरिया आहे, प्ले एरिया वगैरे, आणि गाड्या लावायला वगैरे पण भरपूर एरिया आहे. मग ॲडमिनिस्ट्रेशनच्या तिथे गेलो. गुड मॉर्निंग. वी आर न्यू ॲडमिशन ओव्हर हियर. अद्वैत पाटील इन फर्स्ट ग्रेड. ओके. सो त्याला अटेंड करणाऱ्या त्या मॅडम होत्या ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांना आम्ही वेट करत बसलो त्यांचा. गुड मॉर्निंग. बनी से गुड मॉर्निंग. लेट्स गो. थँक यू बनी. Yes, yes. Come on. And Ms. Rachel was able to get his bus. Yes, so that it'll start tomorrow. Okay. Come on. Get in. पिल्लू नर्वस असल्यामुळे आज का त्याची पावलं चालत नव्हती. मग त्याला कसं तरी चालवत नेलं. तिथे त्यांच्या ऑफिसजवळ वेट केलं. त्यांनी चेक केलं बाकी सगळं, काही डिटेल्स घेतले आमच्याकडून, आणि मग शाळेचा रस्ता, कॅन्टीन वगैरे पूर्ण शाळेची टूर मला दिली त्यांनी. अद्वैत. येस. सो इकडच्या पब्लिक स्कूलमध्ये हा सगळा परिसर त्यांनी दाखवला. आणि इथली पद्धत मला आवडली की त्यांनी मुलाचं नाव प्रॉपरली कसं तुम्ही बोलता ते विचारलं. सो आणि ते तसं प्रोनाऊन्स करायला बघतात. Are you okay? So from tomorrow bus will start, ma'am? Yeah. Okay. Have you noticed a lot of kids in the neighborhood this age? We don't know actually. We are just exploring. Yeah. Okay. Come in, you're gonna come this way. Come, Pillu. सो हा शाळेचा कॅफेटेरियाचा एरिया. इथे बाहेर मुलं बसतात, खातात, आणि ही पॅन्ट्री आहे आतमध्ये. तिथे जाऊन त्यांनी सगळे ऑप्शन्स होते खाण्याचे मुलांसाठी, काय काय सकाळी मिळतं, आणि भरपूर ऑप्शन्स ॲक्च्युली होते. ते सगळे आम्हाला सांगितले. From tomorrow you have to choose your meal, Bunny. Say good morning. म्हणजे चिकन सँडविचपासून, स्ट्रॉबेरी योगर्टपासून, फ्रूटपासून, चिकन सलाड, चिकन कोसाडेला, नंतर ब्रेड बटर, सलाड्स, बीन्स, ज्यूस, मफिन्स, केक्स, आणि भरपूर काही काही ह्याच्यातनं चूज करायचं असतं. दर दिवशीचा एक चार्ट दिलेला असतो, तो आपल्या मुलाला सांगायचा, किंवा ते जाऊन तिथे चूज करू शकतात. तो ह्याच्यात काही रेड मीट वगैरे पण कधी कधी असतं. तुम्ही त्यांना सांगितलं की आम्ही रेड मीट खात नाही, आम्ही चिकन खातो आणि फ्रूट, व्हेजिटेरियन्स मोस्टली थिंग्स खातो. Yes, Advait Patil. Say good morning. Hi. You want to get an orange juice? You can take it to your class. You want to eat a bag? You want a bag? Take. You want orange juice? You want something to eat? You want to take juice? Take it in सो the आज bag. मी सगळा टिफिन पॅक करून दिला होता पिल्लूला. तरी म्हटलं त्यांनी बघावं आणि त्याला वाटलं तर घ्यावं आणि सवय होईल त्याला. म्हणून त्याला आज म्हटलं तुला काय आवडते तर घेऊन बघ. तर त्याने फक्त ज्यूस घेतला, बाकी काही नको म्हटला. मग मी त्याला म्हटलं ओके चल झालं. तर मग त्या मॅडमने आम्हाला पुढे नेलं शाळा दाखवायला. पुढचं वर्गाकडे जाताना एरिया, बस वगैरे कुठे थांबतात ते दाखवायला ते नेलं. त्याच्या आधी त्यांनी इथे त्याचे PE टीचर्स होते, त्यांची ओळख करून दिली. Good morning. Say good morning. Hi, how are you? What grade? He's a little bit shy. First grade? Yeah. First grade. What's your name? Huh? Okay, it's nice to meet you. Gonna have a good first day? You know who your teacher is? Yes. Who's his teacher? Who's your teacher? Oh, Miss Garner. Let's see. Do we get to have you today? Yes, you have PE today. You're going to come outside. Yay. We'll see you a little bit. He's a little bit nervous. All right, Bunny. We have to wait here, Mom? He's just hold the door. Okay, come. माझं छोटंसं कोकरू जिथे पण आम्ही नेतो तिथे बिचारा स्वतःहून मॅच व्हायचा प्रयत्न करतो. इट इज रिअली ॲप्रिशिएटेड की तो हे सगळ्या गोष्टी करतो स्वतःहून, जास्त किरकिर न करता. A chicken option and a vegetarian option. Okay. So we need to inform or he has to choose only? He chooses. Okay. Yeah. I mean, but you can look at the menu with him. Uh-huh. There's like, they do it a month. So you can look, you know, like the night before, look at what's the next day and talk about the options and then. त्याला सवय होईपर्यंत त्या म्हणाल्या रोज तुम्ही जेवणाचे ऑप्शन आदल्या दिवशी डिस्कस करा म्हणजे त्याला कळेल. आणि मग इथे त्यांनी हे बसचं स्टॉप दाखवला, इथे उतरून त्याला यायला लागेल आणि मग कसं जायचं कॅन्टीनला तो तिथून त्यांनी सांगितलं. आणि इथूनच त्याचा क्लास जवळ आहे, तिथे त्यांनी क्लासमध्ये घेऊन गेला. आणि क्लासमध्ये गेल्यावर आम्ही खरंच खूप सरप्राईज झालो. म्हणजे
तिथे मुलं त्यांनी टीचरनी आधी सांगितल्यामुळे वाट बघत होते त्याची की कोण येणार आहे, आपल्या वर्गात नवीन कोण येणार आहे, आणि खूप छान वॉर्म वेलकम त्यांनी दिलं अद्वैतला. ओके. तो वर्गातल्या मुलांची स्पेशली मुलींची रिॲक्शन इज सो क्यूट. आणि माझं चिल्लू अगदी लाजून गेलं बिचारं. Don't shy, it's all right. We can take one picture. इथे मुलांना वर्गावर डेस्क दिलेला असतो त्यांचा, तिथेच बसायला लागतं. तिथे त्याच्या टीचरने पुढच्या साईडला त्याचा डेस्क दिला होता. मग त्याचा आणि त्याची बॅग बसू शकतो. His name is Advait. Yes. Yeah. Say hi, wave your hand. Would you like to be friend with Advait? Sure. Thank you. Come, take your bag. Keep your bag there. Come. And then the backpack back there. Keep your bag over there. Keep. Advait. Or you can call him Adi. A short name. Oh, this one right here? Yes, ma'am. Okay. So they just put these on their backpacks just so that the teachers and people outside know what buses they go on. Okay. I know he's not going home on a bus today, but we're From tomorrow, yeah, he's going to start. Okay. So त्याच्या वर्गामध्ये ॲक्च्युली तो सगळ्यात लहान असल्यामुळे त्याच्या वर्गातल्या मुलींची वगैरे रिॲक्शन बघा, त्याच्याकडेच बघत होत्या कोण आलंय हे पाखरू म्हणून असं. आणि मी खूप हॅपी होते. आणि त्या मुलीने मला सांगितलं की डोंट वरी, विल नॉट फील हिम अलोन, विल प्ले विथ हिम. त्याला पण आवडला त्याचा क्लास. मग बाय बाय करून आम्ही सुद्धा तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, काही गोष्टी डिस्कस केल्या आणि त्याच्यानंतर मग घरी यायला निघालो. म्हणजे फॉर्म्स, त्याचं मेल आणि पैसे ऑनलाईन भरायचे लागतील किंवा काय. सोडलं आहे आमच्या शाळेमध्ये, वर्गात बसवलं आहे त्याच्या क्लासमध्ये. त्याची क्लास टीचर आज दुसरी आहे, पण ती टीचर आले की ते पण मला फोन करून सांगणार आहेत सगळं. सो आय एम लिटिल बिट नर्वस की पिल्लू आज दिवसभर कसा बसेल काय. पुन्हा मी संध्याकाळी त्याला दुपारून घ्यायला येणार आहे. सो बघूया. येस शुअर. हां. सो अहोंना मिळाली गाडी, ते चालले गेले ऑफिसला. आता मी माझ्या गाडीसाठी वेट करते आहे आणि दुपारून परत पिल्लूला घ्यायला येणार आहे. सो हा पिल्लूच्या शाळेचा परिसर आहे. तिकडे प्ले एरिया आहे, बघून घेऊया. सो इथे पिल्लू खेळणार. सेफ एरिया आहे, सगळीकडे फेन्सनी त्यांना हे केलेलं आहे व्यवस्थित. आतूनच एंट्रन्स आहे, बाहेरून नाही. सो माझी बुक केलेली गाडी आलेली आहे. आणि इथे लिफ्ट जे मी यूज करता त्या ॲपमधून तुम्हाला मोठ्या मोठ्या म्हणजे रेंज रोवर, मर्सडीज, नंतर कॅमरी आणि अजून काय काय मला माहीत नसलेले नावं अशा गाड्या पण येतात. या सनसेट पॉइंट या. सो तो ड्रायव्हर पण एक मला सांगत होता की हा रस्ता थोडा दुसऱ्या साईडचा, त्यामुळे मी गडबडलो, थोडंसं फिरून आलो. कारण 2 एंट्रन्सेस शाळेला. एक एंट्रन्स आहे सनसेट पॉईंट साईडचा, तो ॲक्च्युली फक्त शाळा चालू व्हायच्या आणि सुटायच्या वेळेलाच असतो ओपन. सो बरेचसे मग मिड टाईमला जातो तर गडबड होते कारण तो गेट बंद असतो. मग पुढच्या वेळेस समोरच्या साईडला यायला त्यांना सगळं फिरून यावं लागतं रस्ता. फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा पण आम्हाला असाच अनुभव आला होता. आणि आता हळूहळू मी एकटी ट्रॅव्हल करायची सवय इकडे करून घेते. थोडी भीती वाटायची मला आधी, तो म्हटलं थोडी भीती चेपायला पाहिजे, त्यामुळे काही प्रत्येक वेळी नसणार आहेत. सो इथे हे आमच्या बिल्डिंगचं सोसायटीचं ऑफिस आहे आमच्या इथलं. माझं काही काम होतं तिथं म्हणून मी इथे आले. जिम वगैरे तिथेच आहे. इथे आपण कधी जिम वगैरेला येऊ शकतो, जिम करायला. हा आमचा इथला ब्युटिफुल एरिया आहे आणि हा एरिया आहे स्विमिंग पूल्स वगैरे. सो माझं काही काम होतं तिथे मी बोलून वगैरे तिथून मग घरी आले. शाळेचा रूट वगैरे बसचा सेट झाला आहे. आमच्या घरापासून बरंच वॉकेबल आहे डिस्टन्स. 10-1 मिनटं मला वाटतं वॉक करत जावं लागणार आहे त्याला घ्यायला आणि सोडायला बसच्या स्टॉपपर्यंत. सो तुमचा एरिया म्हणजे तुम्हाला हा एरिया बघून असं वाटेल की साऊथ मुंबईमध्ये तुम्ही आला आहे. स्वँकी कार्स अँड एव्हरीथिंग इज देअर.
पण इकडे फ्लोरिडामध्ये एक गोष्ट मी मार्क केली की गाड्यांच्या ना समोरच्या साईडला नेम प्लेट नसतात लावलेल्या, मागच्या साईडला असतात नेम प्लेट्स. त्यामुळे गाडी आपल्याला बुक केली तर ती आली तर नंबर कसं काय चेक करायचं मला अजून काही कळलं नाही. कोण इथे अजून राहणार असेल तर अजून काही वेळ असेल तर प्लीज मला पण सांगा. सो आत्ताच जाऊन आली पिल्लूच्या शाळेमध्ये. आता चहा वगैरे घेते आहे, पण थोडीशी धाकधूक मला पण आहे की आज पहिला दिवस आहे पिल्लाच्या शाळेमध्ये, कसं होईल, नीट राहील ना, सगळं मॅनेज होईल ना. त्याचे क्लासमेट्स वगैरे चांगले वाटले. सो टिफिन पण दिला आहे, त्याचे फेवरेट फ्रूट्स वगैरे कुकीज सगळं दिलं आहे. बघूया आता आजचा दिवस तसा कसा जातो आहे. नवीन शाळा, नवीन लोक, थोडंसं नर्वस फील करते मी सुद्धा, तोसुद्धा थोडा नर्वस होताच. बट नवीन जागा जगवेगळी फिरतो आहे तर ॲडजस्ट होणं गरजेचंच आहे. लेट्स सी, आता आल्यावर कळेलच. चला बोलते नंतर, आता चहा वगैरे घेते आणि मग बोलते तुमच्याशी. ॲक्च्युली प्रत्येक आईवडिलाचं जसं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, खूप शिकावं. हां, मला आवडतं की पूर्ण जग ट्रॅव्हल करावं, जसं मी करते माझ्या आहोंच्यामुळे, त्यांच्यासाठी, त्यांच्यासोबत. तसंच आमच्या मुलांनी पण आमच्यासारखं शिकावं, जग फिरावं, पण माणुसकी विसरू नये. आपण भारतीय आहोत, आपलं कल्चर विसरू नये. बाहेरचं कल्चर पण अडॅप्ट करावं, पण आपलं कल्चर पण जपून ठेवावं एका मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी. सो त्या सगळ्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू असतात. म्हणजे त्याला जरी मराठी पूर्ण कळतं, बोलता येत नसलं जास्त, तरी रोजची पूजा तो करेल. पूजा केल्यावर बाबाचा वगैरे आमचा आशीर्वाद घ्यायला तो विसरणार नाही. पायाला हात लावून टच करून तो आशीर्वाद घेणार. आजसुद्धा त्याने बाबाचा माझा आशीर्वाद घेतला, बाप्पाला नमस्कार केला शाळेला जायच्या आधी अंघोळ वगैरे आटपून सकाळी. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली मॅटर करतात की तुम्ही आईवडील म्हणून कुठे कमी पडता कामा नये. शक्यतो तुमच्या मुलाला संस्कार देण्यामध्ये किंवा त्यांना चांगल्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवण्यामध्ये आईवडिलांचा मोठा हात असतो. आजी आजोबा तर आमच्यासोबत फिरू शकत नाही सगळ्या जगात, ते फोनवर वगैरे बोलतात कधीतरी, बट आम्ही जवळ आहोत, तो आम्ही ही काळजी घेतली पाहिजे. सो आम्ही प्रयत्न करतो आहे, बघूया. माझं पिल्लू शाळेतनं आलं, त्याला सरप्राईज दिला, त्याचं फेवरेट काहीतरी बनवायचा विचार चालू आहे माझा. सो त्याला केक खूप आवडतात आणि माझ्या हातचे केक तो खूप आवडीने खातो. सो मी याच्यासाठी केक बनवणार आहे छोटूसावाला, तो सरप्राईज हिम. कधी कधी आपल्या हातचं मुलांना आवडतं ते बनवून देण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते. तुम्हाला पण माहिती असेल, आपल्या गावाला तर आया मुलं जातात बाहेर तेव्हा अगदी भाजी भाकरी सकाळी त्याला नाही तर खाणार, तू घेऊन जा, परत आण, पण घेऊन जा आणि खा तिथे, असं धमकी देऊन पाठवतात. सो मी पण त्यातलीच आई आहे. त्याला खायला धमकी देऊन खायला लावते न्यूट्रिशियस थिंग. बाकी पण त्याच्या आवडीच्याही करते, पण न्यूट्रिशियस थिंग्स पण त्याला द्यायला लावते, खायला लावते. सो पण आया जगात कुठेही जाऊ अशाच असतो. सो अगदी छोटासा केक तर त्याच्यासाठी आज बनवणार आहे मी, आणि तो पण व्हीट फ्लोअरचा. एक वाटी व्हीट फ्लोअर घेणार आहे मी. आणि हा एगलेस केक असणार आहे. माझे मोस्टली मी केक बनवते ते एगलेस असतात. सो हे दूध आणि बटर मेल्ट करून घेतलंय मी. साखर, तुम्ही साखर घालू शकता, तुम्हाला हवं तर गूळ पण घालू शकता, किंवा शुगर फ्री तुम्हाला हवं असेल तर ते स्वीटनर यूज करू शकता, ॲज पर युअर लाईक. सो 1 कप पिठासाठी मी अर्धा कप साखर आणि पाव कप दूध आणि एक छोटंसं बटरचं क्यूब घेतले होते, किंवा आपले छोटे छोटे येतात इंडियाला त्याचे 2 बटरचे किंवा 3 क्यूब तुम्ही घेऊ शकता. थोडंसं सिनेमन घालणार आहे मी. सो माझ्याकडे टाकायला काही इसेन्स नव्हतं फ्लेवर, व्हॅनिला किंवा चॉकलेट. सो मी सिनेमन पावडर यूज केली, म्हणजे त्याचा थोडासा फ्लेवर आणि बेकिंग पावडर कालच वॉलमार्टमधनं आणलं आहे मी. हे सगळं माझं अंदाजपंचे आहे, कारण की मी बऱ्याचदा केक बनवते.
सो मला तर अंदाज असल्यामुळे मी आपल्या हाताने तेवढंच हे करते. मेजरमेंट्स पण आहेत माझ्याकडे, पण सध्या आता कुठे ठेवले तिथे आल्यापासून मी काही चेक केले नव्हते. तुम्हाला जर एक्झॅक्ट मेजरमेंट हवे असतील तर तुम्ही माझ्या आधीचे पण व्हिडिओज चेक करू शकता. भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत, अगदी स्पॉन्जी केकपासून वेगवेगळ्या प्रकारचे केक आहेत. सोडा घालते मी, मिक्स करून घेते आणि बस झालं आपलं केकचं बॅटर रेडी. आणि केक बनवून घ्यायचा. बॅटर बनवेपर्यंत दाखवलं, त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा फोन आला, अश्विनीचा. सो तिच्याशी गावच्या गप्पा काय माझ्या संपल्या नाही. तोपर्यंत मी स्टीमिंगला ठेवलं, कारण मला ओव्हन लावायला वेळ झाला होता. सो मी स्टीम करते आता. स्टीम करून आज केक बनवणार आहे माझ्या पिल्लासाठी. आमच्या बहिणींच्या गप्पा म्हणजे न संपणाऱ्या आहेत. माझ्या बहिणी तर दे आर स्वीट हार्ट्स फॉर मी. म्हणजे इकडे राहूनसुद्धा त्या जशा प्रकारे माझ्याशी कनेक्टेड आहे. माझा दादा राजोदा, प्रीती, अश्विनी, माझा आई बाबा, माझ्या काही मैत्रिणी आहे, श्वेता आहे, मिनल आहे, म्हणजे त्या आहे. त्यामुळे मला फील होतं की बाबा नाही आहे, बाबा आपलं कोणतरी आहे जे आपल्याला विचारतं, आपला विचार करतं, आपल्यासाठी दे थिंक फॉर अस की बाबा काय आहे. सो असं सगळं आहे आमचं. आणि असं सो बोलता बोलता केक पण रेडी झाला. स्टिकनी चेक केला. छोटूसा रेडी झालं आहे माझ्या पिल्लूसाठी. आता त्याला थंड करून ठेवणार आणि नंतर मग थोडंसं चॉकलेटनी गार्निशिंग करणार. He will be so happy to see this cake. सो मला नेहमीच खूप छान वाटतं जेव्हा केक वगैरे बेकिंग करते किंवा काही बनवते पदार्थ, तर अगदी छान ते जमून येतात. तर म्हणजे कोणालाही आवडेलच की आपल्या माणसासाठी जेव्हा प्रेमाने करतो आणि ते खूप छान जमलं तर एक सार्थक झाल्यासारखं वाटतं. बाबा हां चला चांगलं झालं म्हणून. सो आमचा यम्मी व्हीट फ्लॉवर केक गव्हाच्या पिठापासून बनवलेला पिल्लूसाठी रेडी आहे. आत्ताच अजून त्याला थंड व्हायचं आहे बरंचसं. सॉफ्ट झालाय आणि छान जमून आलाय. सो त्याला मी गार्निश करते. देन माय पिल्लू विल बी हॅपी. माझ्याकडे हर्षीजचं चॉकलेटचं पॅकेट आहे, त्याच्यातनं काही हर्षीजचं चॉकलेट मी यूज करते त्याच्यासाठी. सो पिल्लूचं इकडे आल्यापासून मम्मा केक बनवून आम्हाला केक खायचा आहे, रोज चॉकलेट सेव्ह करून ठेवूया केक बनवण्यासाठी असं चाललं होतं. तर म्हटलं चला आज त्याचा फर्स्ट डे, योग पण आहे तर बनवूया. सो आता चालली आहे पिल्लूला शाळेतनं आणायला. गाडी बुक केली ती येईलच. आतल्यात फिरण्यासाठी पण हे अशा गाड्या आहेत. ह्या अशा गाड्या आहेत त्या यूज करतात आमच्या सोसायटीच्या आतमध्ये फिरायला. म्हणजे काही सामान असेल किंवा कोणी असेल तर ते अशा गाड्या घेऊन येतात. हाय. गाडीत बसल्या बसल्या काहीतरी वेगळी लँग्वेज ऐकू आली. म्हटलं असेल ह्यांच्याकडे कुठली अमेरिकन लँग्वेज, आधी कळलं नाही ती कुठली भाषा आहे म्हणून. आपले चालले होते, म्हटलं चला आता लवकर पोचून पिल्लू काय करतो बघता येईल. सो त्या ड्रायव्हरना एक रस्ता बंद आहे त्यामुळे दुसऱ्या सरळ रस्त्याने घ्यायचं फक्त, म्हणून तेवढंच सांगायचं होतं की स्ट्रेट घ्या. आय डोंट नो स्पॅनिश. आय एम जस्ट गोइंग टू टेक माय किड फ्रॉम स्कूल. School. Yeah. Yes. But no Sunset View Road. No. Oh God. Let's see. तो ड्रायव्हर त्यांना स्पॅनिश काही येत नव्हतं. मी गुगल करून काय करून त्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते स्पॅनिशमध्ये. ते मला काही जमत नव्हतं, त्याला काही समजत नव्हतं. फार गोंधळ चालला होता. मला टेन्शन यायला लागलेलं की मला स्पॅनिश येत नाहीये. इकडे जायची. I don't know how to make him understand that I want to. त्याला कसं तरी त्यांना सांगायला मी हाताच्या हातवारे करून लेफ्ट राईट दाखवायला लागली. बाबा इकडे घे. लेफ्ट. आणि आज एकटीच असल्यामुळे थोडे आतून मला घाबरायला झालं होतं. आणि त्यात मी माझे 2 मंगळसूत्र पण घातले होते गळ्यामध्ये. सो आज मी ठरवलं नाही बाबा, नेहमीसारखंच आपलं काही न घालता जाणं सेफ राहील. Thank God you understand little bit. Lo único que entiendo es left loose, left derecha, right izquierda. No more. Okay. सो माझे हातवारे बघून त्याने मला सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या स्पॅनिशमधून लेफ्ट राईट आणि स्ट्रेटला काय म्हणतात.
that school board. आणि you आम्ही see? मग Yeah. पोचलो माझ्या पिल्लूच्या शाळेमध्ये. बाबा एकदा inside कशी तरी the देव school. पावला म्हटलं. And from पोचलो next म्हटलं आता मला थोडं सेफ वाटत होतं, म्हणजे भीती वाटत होती. ती भीती थोडी गेली शाळा बघून त्याची. इथे Here? Yes, there only. Okay. Thank you. ज्या ड्रायव्हरला मी आता कॅब बुक केली होती त्यांना स्पॅनिश फक्त येत होतं. बरेचसे लोक बोलीभाषा स्पॅनिश आहे, जसं आपण म्हणतो मराठी बोला तसं ते म्हणतात इथे येऊन स्पॅनिश बोला. सो आमचा गोंधळ मुक्याच्या खुणा असं समजावणं चाललं होतं गाडीमध्ये. आता पिल्लूच्या शाळेत आली आहे. मुलं खेळत आहेत आपल्या साईडला. छोटी मला वाटतं किंडर गार्डनची आहेत मुलं. सायकल वगैरे चालवत आहेत, झोपाळ्यावर आहे, टीचर घेऊन फिरत आहेत. सो आता मी वाट बघते. थोडी लवकरच गाडी मिळाली त्यामुळे लवकर आली. सो आता वाट बघायला लागेल मला पिल्लू सुटायची. इकडे गेट आहे, तिकडनं बस बाहेर पडतात, मुलांना आत घेऊन जातात, बाहेर पडतात. तो बससाठीचा रूट आहे. Hello ma'am. Today I'm here to take my kid. His first day in a school. Oh, okay. So I have to wait here? Yeah, we've got about 50 minutes left of school. 15 or 50? 50. 50. So I'll wait outside or can I sit here? You can sit here, that's fine. Thank you. I have to do the entry? No, if you're waiting for him till dismissal. Yes, that's I'm fine. waiting. Yes, Thank that's you. fine. You're welcome. शाळेमध्ये पण गेल्यावर मग मी चेक केलं तर बऱ्याच ठिकाणी इंग्लिश आणि स्पॅनिश अशा दोन्ही भाषेमध्ये त्यांनी बोर्ड लावले होते सगळ्या इन्फॉर्मेशनसाठीचे. त्यामुळे लोकांना समजायला जाईल वगैरे हे असं म्हणून मी बरेचसे पॅम्फलेट वगैरे गोळा केले. हो, इथे येऊन बसली आहे पण पिल्लूची शाळा सुटायला वेळ आहे म्हणून बघते, सगळं एक्सप्लोर करते काय काय. पाणी. How was your day? Good time. I fell down, but then the second time I did not. Okay. Fall down on the wood chips. The wood chips make my fall, but somehow my back got hurt. Oh. But you like your new school, everything, no? Yep. And your classmates? Yep. Even I saw some ants on a tree. Oh, wow. Okay. They do not attack me. All right. That means that they were actually black ants. All right. But do you remember what Joe just said? What? The red ones only attack you. Yeah, I know that. That means if black ones are nice, so that means I have to help them. Okay. Okay. Say thank you to ma'am and let's go. Okay. She's here. You can say thank you from this way. Say thank you and bye bye. Thank you. You're welcome. I hope you had a good first Thank you, day. ma'am. See you tomorrow. Yes, ma'am. सो मगाशी एक्सपेन्सवरून मी गुगल ट्रान्सलेटर डाउनलोड करायचा हे केला, निश्चय केला. म्हटलं करूया आणि कॅब बुक केली आणि कॅबसाठी बाहेर थांबलो. पिल्लूशी बोलत त्याला सांगितलं तुझ्या ठिकाणी घरी गेल्या काही सरप्राईज आहे काय असेल विचार कर वगैरे. त्याला थोडंसं लाईट मूड केला त्याचा. शाळेत काहीतरी पहिल्या दिवशी खेळताना थोडंसं पडलो, एन्जॉय केलं पण पडलो लागलं सगळं. आमची बडबड कासवची बडबडी आमची गोष्टी ऐकून झाल्या. तेवढ्यात गाडी आली आमची. मग बसलो आम्ही गाडीमध्ये आणि परत तीच धाकधूक होती. म्हटलं बाई ह्याला समजते की नाही रोड किंवा काय. पिल्लूला धरून बसले होते आणि मग बघितलं तो रूट तो बरोबर घेतला त्यांनी, सांगायची गरज पडली नाही. आणि मग आम्ही पिल्लू झोपत होता ॲक्च्युली गाडीमध्ये, थकला होता तर आम्ही पोचलो घरी. सो आता चाललो. तुम्हाला सांगते काय डिटेल्स लागल्या शाळेच्या ॲडमिशनसाठी वगैरे, हेल्थ चेकअपमध्ये काय करायला लागलं सगळंच सांगते डिटेल्स. नंतर बोलूया. बाय बाय. Ready for your surprise. Okay. Wait. Oh, it was your school's first day. So it's for you. So can I say with the dada? Yeah, sure. You like it? सो पिल्लूचं ऑल टाईम फेवरेट चॉकलेट केक किंवा कुठलाही केक तो आवडीने खातो.
सो त्याच्यासाठी हे बनवलं होतं आणि त्याला थोडं फूड आर्ट पण मी ॲक्च्युली करून द्यायचा प्रयत्न करते. आय एम नॉट अ आर्टिस्ट, बट एक आई म्हणून आई आपली आई कुठलीही म्हणजे मुलासाठी काही करू शकते. सो मी हा बटरफ्लाय बनवला आज त्याच्यासाठी. असंच कधी कधी स्टारफिश बनवते, कधी अजून काय बनवते, छोटे छोटे आर्ट जे त्याला आवडतात आणि तो आवडीने खातो. सो हा बटरफ्लाय त्याच्यासाठी बनवला आणि त्याला खूप आवडला. आणि केक पण खूप स्पॉन्जी झाला होता. यमी, यू लाईक इट? यमी टेस्टी स्पॉन्जी चॉकलेट आणि बटरफ्लाय शेप केला आहे त्याला फ्रूट्स घालून. मी असा केक हा रेडी झाला आणि त्याला पिल्लूला खायला दिला आहे. पिल्लू तुला आवडलं का? मराठीत सांग ना, मराठीत काय म्हणतात? आवडलं. तर शाळेने आम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे हेल्थ डिपार्टमेंट असतात. तर क्लिअर वॉटरच्या हेल्थ डिपार्टमेंट पब्लिक जे आपले टी वॉर्ड वगैरे वॉर्ड्स कसे असतात तिथे हे सगळं होतं. तिथे आम्ही गेलो आणि पिल्लूला त्यांनी सांगितले 2 वॅक्सिन त्याचे द्यायला लागतील. ते देऊन घेतले. पिल्लू घाबरला होता, पण ज्या लेडी होत्या त्यांनी ते वॅक्सिन्स दिले. त्यांनी त्याला काही खेळवलं, थोडंसं काही स्टिकर्स दिले, खूप स्पायडरमॅन आणि वेगवेगळे त्याच्या आवडीचे सुपर हिरोजचे, आणि त्याला बसवलं, थोडं त्याला स्टेबल केलं. स्वतःच इम्युनायझेशन झालं आहे. 2 त्याला शॉट द्यायला सांगितलेत. मग तो 11 वर्षाचा होईपर्यंत त्याला काही द्यायला लागणार नाही. तो ते आम्ही देऊन घेतले आता आणि रेकॉर्ड घेतला आहे आता त्याचा शाळेत द्यायचा. सो काय म्हणताय मंडळी, बरे आहात ना? सो मी उज्ज्वला किंवा यू कॅन से पाटलीन फ्रॉम अमेरिका. सो तुम्ही आम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक सगळीकडे फॉलो करू शकता. आमचा जे गमती जमती किंवा इथले इन्फॉर्मेशन व्हिडिओ किंवा काय अजून व्हिडिओ, कुकिंग व्हिडिओ सगळ्यासाठी प्लीज फॉलो मी ऑन यूट्यूब, इंस्टाग्राम अँड फेसबुक ॲट द हँडल पाटील्स इन अमेरिका. थँक्यू. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.